चला नमस्ते मित्रांनो, आपलं रोजच्या मागच्या ज्या काही PYQला प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाबद्दल आपण बघतोय। खास करून भूगोल या विषयावरती बघतोय आणि प्रकरणानुसार चाललेलो आहे। आपण तयारी करत असताना नेमकी तयारी कशी करायची आणि प्रश्नाचं सोल्युशन कसं करायचं यासाठी प्रश्न आणि त्याचं थोडं विश्लेषण आपण या ठिकाणी बघतोय। आजचं आपलं दुसरं प्रकरण येतं भारताची प्राकृतिक रचना। मित्रांनो, प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला माहिती आहे की जमिनीचं स्वरूप जे आहे 3 प्रकारचं असतं। या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, मैदान, पठार आणि पर्वत अशी या 3 स्वरूपामध्ये जमिनीची रचना असते। त्यालाच म्हणायचं प्राकृतिक रचना, फिजिकल स्ट्रक्चर। ठीक आहे, हा जो असतो हा मैदानी प्रदेश असतो, हा पठारी प्रदेश असतो आणि हा पर्वतरांगा असतात। ठीक आहे, याची उंची 1000 मीटरपेक्षा जास्त असते समुद्र पातळीपासून। याची उंची 300 ते 1000 मीटर असते बघा। ठीक आहे, आणि याची उंची 300 मीटरपेक्षा कमी असते। तर या ठिकाणी याच्यावरती परिणाम होतो असतो तापमानाचा, तापमानाच्या आधारे पर्जन्याचा, आणि पर्जन्याच्या आधारे मग जमिनीवर परिणाम होत असतो, जमिनीच्या आधारे पिकांवरती परिणाम होत असतो, त्याच्यानंतर वाहतुकीवर परिणाम होत असतो, लोकसंख्येवर परिणाम होत असतो, लोकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असतो। तर यानुसार या प्राकृतिक या ठिकाणी हे जे 3 स्वरूप आहे यानुसार भारताच्या प्राकृतिक रचनेचे 5 भाग पाडले जात असतात। हे 5 भाग कुठले कुठले, हे 5 भाग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत। उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, भारतीय पठारी प्रदेश, भारतीय किनारपट्टी आणि भारतीय बेट नकाशात बघायचं असेल तर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। हा उत्तरेकडचा निळ्या रंगाचा हिमालयन डोंगररांग आहे, पर्वतीय प्रदेश म्हणायचं। हा उत्तरेकडचा मैदानी प्रदेश आहे, हा पठारी प्रदेश आहे, आणि हा किनारपट्टीचा मैदानी प्रदेश, आणि बाकीचे आपले बेट येतात बघा। तर या पद्धतीने या मुद्द्यावरती या ठिकाणी आजकालच्या परीक्षेमध्ये भर द्यायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला वाटत असेल की हे पोलीस भरतीला प्रश्न येतात का, तर होय, इथून पुढे भारताच्या भूगोलवरती सुद्धा पोलीस भरतीला प्रश्न राहण्याची शक्यता जास्तीत जास्त झालेली आहे आता। त्यामुळे सरळ सेवा भरती असू द्या, पोलीस भरती असू द्या, पुढच्या कालखंडात हे भारताचं भूगोल महत्त्वाचंच आहे। आणि 2026 पासून सरळ सेवा भरतीच्या सगळ्या परीक्षा MPSC कडे येणार असल्यामुळे साहजिकच आहे त्याच पद्धतीने आपली तयारी ठेवणं आतापासून गरजेचं आहे। मग आता प्राकृतिक रचनेचा पहिला जो भाग आहे तो हिमालयन डोंगररांग आहे। हिमालयन डोंगररांगेबद्दल या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत की या हिमालयन डोंगररांगेवरती प्रश्न कसे कसे आलेले आहेत ते प्रश्न बघू आणि त्या प्रश्नाचं थोडक्यात विश्लेषण आपण बघत चालू। हे बघा, ESO पूर्व परीक्षेला आलेला प्रश्न आहे 2014चा। एका बाजूला या ठिकाणी हिमालयाचे प्रकार दिलेले आहेत बघा, पंजाब हिमालय, आसाम हिमालय, नेपाळ हिमालय, कुमाऊ हिमालय, आणि दुसऱ्या बाजूला तो प्रदेश दिलेला आहे की कोणत्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणायचं, कोणत्या प्रदेशाला आसाम हिमालय म्हणायचं। तर एका बाजूला हा भाग दिलेले आहेत। तर थोडक्यात अगोदर हिमालयन डोंगररांगेवरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करायचं। त्यासाठी नकाशा डोळ्यासमोर घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात यायला लागेल बघा। कोरा नकाशा घेणं गरजेचं आहे। या कोरा नकाशामध्ये तुमच्या आपण लक्षात घेतलं पाहिजे की या पट्ट्यामध्ये हिमालयन डोंगररांगेचा हा पट्टा आहे असा। तर इथं डोंगररांगाच काढतो। हे बघा, या डोंगररांगा आहेत काराकोरम डोंगररांगा। काराकोरम डोंगररांगा जे आहेत फक्त इथं लडाखमध्ये दिसतील आपल्याला। ठीक आहे, या डोंगररांगेची एक शाखा इकडे जाते, याला म्हणायचं लडाख डोंगररांगा। त्याच्यानंतर दुसरी डोंगररांग येत असते या पट्ट्यामध्ये, याला म्हणायचं बृहद हिमालय। या बृहद हिमालयन डोंगररांग आहे, भारताची उत्तरेकडची बॉर्डर तयार करते आणि इकडे म्यानमारची बॉर्डर तयार करते बघा। तर याला म्हणायचं बृहद हिमालय। हिमालयन डोंगररांगा आता इथून सुरुवात होतात, पलीकडचे डोंगररांगा काही हिमालयन डोंगररांगा नाहीत बघा। त्याच्या दक्षिणेकडे या ठिकाणी डोंगररांगा आहे, याला म्हणायचं मध्य हिमालय। तर मध्य हिमालयन अशा जातात, अशा खाली उतरतात। ठीक आहे, या आहेत मध्य हिमालय, आणि याच्या दक्षिणेकडे असे तुटक तुटक डोंगररांगा आहे, याला म्हणायचं शिवालिका टेकड्या। ठीक आहे, या अशा येतात या ठिकाणी अशा। तर अशा पद्धतीनं ह्या लाल रंगाच्या ज्या 3 रेषा दाखवल्या या 3 हिमालयन डोंगररांगा आहेत। याच्या पलीकडच्या या डोंगररांगेला म्हणायचं काराकोरम डोंगररांगा किंवा बाह्य हिमालय किंवा हिमालयाच्या बाहेरचा भाग किंवा ट्रान्स हिमालय म्हटलं जातं असतं। आणि या 3 डोंगररांगेला म्हणायचं हिमालयन डोंगररांगा। यात एक खालची डोंगररांग जी आहे तुटक तुटक, हिला म्हणायचं शिवालिका। म्हणजे हिमालयन डोंगररांगेचे आता हे स्थानिक नावं या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत। हे शिवालिका आहे, त्याच्या पलीकडे मध्य हिमालयन डोंगररांग आहे, त्याच्या पलीकडे बृहद हिमालयन डोंगररांग आहे।
शिवालिका डोंगररांगेची उंची फक्त 1500 मीटर आहे समुद्र पातळीपासून. मध्य हिमालय त्याच्या दुप्पट या ठिकाणी म्हणजे 3000 मीटर उंचीचे येत असतात. आणि आपलं बृहद हिमालय याच्या दुप्पट येतात म्हणजे 6000 मीटर उंचीचे येतात. ठीक आहे, म्हणजे सर्वाधिक उंची डोंगररांग बृहद हिमालय, याची उंची 6000 मीटर म्हणजे 6 किलोमीटर पर्यंत आहे. त्यामुळे साहजिकचे जसं उंच जावं तसं 160 मीटरला तापमान 1 डिग्रीने कमी होत असतं. म्हणजे 6000 मीटर उंचीवर बघितलं तर 0 डिग्रीच्या खाली टेम्परेचर असल्यामुळे या पट्ट्यामध्ये पर्जन्यवृष्टी कमी आणि बर्फवृष्टी जास्त होत असते. म्हणून इथं बर्फाचे कण संचित होऊन 20-30 फुटाचे बर्फाच्या लादीचे थर या डोंगररांगावर निर्माण झालेले. आणि बर्फ किती आहे तर दोन्ही ध्रुवाखालोखाल सर्वात जास्त बर्फ या पट्ट्यात आहे, म्हणून याला म्हणायचं जगाचा तिसरा ध्रुव. ठीक आहे, सर्वाधिक बर्फाळ पट्टा हाच आहे. ठीक आहे, आणि म्हणून या डोंगररांगेला पण हिमालय, हिम म्हणजे बर्फ, आलय म्हणजे घर, बर्फाचं घर असलेला प्रदेश त्या अर्थी नाव पडतं हिमालय. तर या हिमालयन डोंगररांगा 3 आहेत भारतामध्ये. लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नंतर नेपाळ, नंतर या ठिकाणी पश्चिम बंगाल, दार्जिलिंग किंवा सिक्कीम, भूतान, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम इथपर्यंत या हिमालयन डोंगररांगा आहे. आणि शिवालिकडे इकडे आलेल्या आहेत मेघालय राज्यामध्ये. टोटल 2400 किलोमीटर लांबीचे आहे, 150 ते 500 किलोमीटर रुंदीचे आहे हा पट्टा. भारताचा 5 लाख चौरस किलोमीटर एरिया डोंगररांगेने व्यापला गेलेला आहे. ठीक आहे, या डोंगररांगेच्या निर्मितीचं कारण काय आहे तर या ठिकाणी एका कालखंडामध्ये समुद्र होता, टेथिस नावाचा सागर होता. हा भारताचा द्वीपकल्पीय पठाराचा पट्टा उत्तरेकडे सरकलेला आहे आणि उत्तरेकडचा चायनाचा वगैरे पार्ट दक्षिणेकडे सरकलेला आहे. तर त्यामुळे झालंय काय, या ठिकाणी सागर तळावरचा गाळ वरती आला, त्याला वळ्या पडत गेल्या, उंची वाढत गेली आणि यातून या डोंगररांगा निर्माण झालेल्या आहेत. म्हणून या डोंगररांगा वली डोंगररांगा म्हणून ओळखतात, वळ्या पडून तयार झालेल्या असल्यामुळे, किंवा गडीच्या डोंगररांगा, फोल्डेड माउंटेन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, त्यानंतर जगातल्या हा सर्वाधिक उंचीचे डोंगररांगा आहे आणि जगातला सर्वात आधुनिक पर्वत आहे. आधुनिक किंवा अर्वाचीन किंवा तरुण पर्वत म्हणा. ठीक आहे, कारण जगात जेवढे पर्वत निर्माण झाले यामध्ये सर्वात शेवटी निर्माण झालेल्या डोंगररांगा याच आहेत. तर अशा पद्धतीनं आडव्या डोंगररांगेचे 3 भाग पाडले जातात बघा, बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिका टेकडे. जसे आडवे भाग पाडले जातात ना तसे उभे पण भाग पाडले जातात. मग हे उभे भाग जे पाडले जातात ते नद्यांद्वारे पाडले जातात बघा. मग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे, तिकडून अशी सिंधू नदी वाहत असते. सिंधू नदीपासून ते इथं सतलज नदी आहे. ठीक आहे, इथपर्यंत हिमालयाला म्हणायचं पश्चिम हिमालय, यालाच म्हणायचं काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय. ठीक आहे, सतलज नदीपासून इथं काली नदी वाहत असते बघा. इथपर्यंत हिमालयाला म्हणायचं कोमाव हिमालय. काली नदीपासून इथं तिस्ता नदी वाहत असते. इथपर्यंत हिमालयाला म्हणायचं मध्य हिमालय किंवा नेपाळ हिमालय, कारण नेपाळ येतो मेजॉरिटी याच्यामध्ये. आणि तिस्ता नदीपासून ती इथं ब्रह्मपुत्रा नदी आहे. इथपर्यंत हिमालयाला म्हणायचं पूर्व हिमालय किंवा भूतान हिमालय. ठीक आहे, आणि ब्रह्मपुत्राच्या पलीकडचा जो हिमालय आहे त्याला म्हणायचं पूर्वांचल. तर असे पण उपभाग पाडले जात असतात. तर या उपभागाचीच माहिती या ठिकाणी विचारली गेलेली. तर पंजाब हिमालय म्हणजे सिंधू ते सतलज नदी, कोमाव हिमालय म्हणजे सतलज ते काली नदी, नेपाळ हिमालय किंवा उत्तराखंडचे हिमालय असे म्हणतात. काली नदी ते तिस्ता नदी म्हणजे नेपाळ हिमालय, आणि तिस्ता नदी ते ब्रह्मपुत्रा नदी भूतान हिमालय. तर या पद्धतीने ते भाग या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे आपण. तर हा जो काही पहिला प्रश्न आहे तर या हिशोबाने आहे. आसाम हिमालय, भूतान हिमालय एकाचे. पंजाब हिमालय म्हणजे काय, सिंधू ते सतलज यांच्या दरम्यानचे हिमालय. आसाम हिमालय म्हणजे ब्रह्मपुत्रा, त्याला दिहंग असंही म्हटलं जातं असतं बघा. तर दिहंग नदी ते तिस्ता नदी यांच्या दरम्यानचे हिमालय म्हणजे हा भूतान हिमालय असंही म्हणतो. नेपाळ हिमालय म्हणजे मध्य हिमालय, काली नदी ते तिस्ता नदी यांच्या दरम्यानचे हिमालय, आणि कोमाव हिमालय म्हणजे सतलज ते काली नदी. तर या पद्धतीने ह्या जोड्या लक्षात घेतल्या पाहिजे आपण. मग आता यानुसार कोणता पर्याय बरोबर आहे, 2, 4, 1, 3. 2, 4, 1, 3 हा दुसरा पर्याय बरोबर येतो. ठीक आहे, आणि या ठिकाणी सगळं उत्तर माहिती पाहिजे असातला काही भाग नाही. याच्यापैकी एक जरी माहिती असले ना तरी या ठिकाणी लागून जाते. आता पहिली समजून लागून घेतलं असतं की तुम्हाला 1चं 2 माहिती आहे, तर इथं 1चं 2 पर्याय 2च आहे, 2 पर्याय कटलेत बघा. म्हणजे तुमचं उत्तर येण्याची प्रोबॅबिलिटी 50% वाढून जाते. अगोदर प्रत्येक उत्तर जर तुम्हाला काहीच माहीत नसेल तर एक उत्तर येण्याची शक्यता 25%, पण 2 पर्याय कटले तर मग एक उत्तर येण्याची शक्यता 50%. तर ही प्रोबॅबिलिटी सुद्धा MPSCला कामाला येते, कारण त्याच्यातून 4 ते 5 प्रश्न कव्हर होतात, जे बाकीच्यांपेक्षा 5 प्रश्नांना आपण पुढे जाऊ शकतो. मग MPSC मध्ये या ठिकाणी एका प्रश्नाला जरी पुढे गेलो तर आपण 150 ते 200 मुलांचे पुढे जातो बघा.
5 म्हटलं तर सरळ सरळ 700 800 1000 मुलाचे पुढे जात असतो. म्हणून प्रिलिमला जो रिझल्ट येतो तो नुसता अभ्यास करणाऱ्यांचा येत नसून या ठिकाणी या छोट्या छोट्या ट्रिक्स लक्षात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा या ठिकाणी रिझल्ट येत असतो. तर ह्या ट्रिक्स या ठिकाणी समजून घेत चला. एकदा दोनदा हाताखालून गेल्यानंतर कायमस्वरूपी लक्षात राहतील असं गोष्टी लक्षात येणार नाही, हे लक्षात घेत चला. दुसरा प्रश्न येतो, हिमालयास दक्षिणेकडे वक्राकार आकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे हिमालयन डोंगररांगा जर बघितल्या आपण, असा भारताचा भाग आहे, अशा जातात आणि अशा खाली येतात बघा, इकडं इकडं अशा जातात अशा खाली येतात. ठीक आहे. तर दक्षिणेकडे वक्राकार आकार प्राप्त झालेला आहे, त्याचं कारण विचारलेलं आहे. तर त्याचं कारण हेच आहे की इथं अगोदर टी सागर होता, भारताचा भाग जो आहे तो उत्तरेकडे सरकत गेला आणि उत्तरेकडे सरकत जाताना हा मधला भाग जास्त उत्तरेकडे सरकला गेलेला आहे, दोन्ही बाजू तेवढा सरकला गेलेला नाही आणि त्यातून मग हा वक्राकार आकार तयार झालेला आहे. तर इथं हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं बघा, भारतीय द्वीपकल्प उत्तरेकडे सरकत असताना मध्यभागी ते जास्तीत जास्त उत्तरेकडे ढकलले गेलेले आहेत, हे त्याचं उत्तर येत असतं. ठीक आहे. तर हे दुसरा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. अ ब क 3 वाक्य टाकलेले आहेत त्यांनी. नंदादेवी शिखराची उंची 7817 मीटर आहे. हिमालयातील जोजिला खिंडीतून श्रीनगर ते लेह मार्ग जातो आणि बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे. एक 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 वरती काम करत चालायचं बघा. आता हे नंदादेवी शिखराची उंची 7817 मीटर आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. शिखर बघू चालू, खिंडी लक्षात घ्यायचे आणि उंची लक्षात घ्यायचे. ठीक आहे. आपण अगोदर काढलेला आपला जो नकाशा आहे त्या नकाशात जाऊ. हा आपण काढलेला नकाशा आहे. या नकाशामध्ये लक्षात घेतलं पाहिजे जे काही शिखर आहे ते पहिले 5-6 शिखर लक्षात घ्यायचे. सर्वात जास्त उंचीचे शिखर येत असतं माउंट एव्हरेस्ट, जे 8848 मीटर आहे, नेपाळमध्ये येत असते बघा. दुसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी येत असतं काराकोरम डोंगररांगेमध्ये किंवा लडाख डोंगररांगेमध्ये, K2 म्हणतो आपण त्याला, गॉडविन असते ना, 8611 मीटर आहे. तिसऱ्या क्रमांकाचं ब्रद हिमालयन डोंगररांगेमध्येच या ठिकाणी सिक्कीममध्ये येत असतं कांचनगंगा, 8598 मीटर उंचीचं आहे. त्याच्यानंतर धवलगिरी येत असते 8167 मीटर उंचीचं आहे. नंतर नंगा पर्वत येत असतं 8126 मीटर आणि त्याच्यानंतर मग नंदादेवी येत असतं. नंदादेवी येत असतं उत्तराखंडमध्ये मध्य हिमालयन डोंगररांगेमध्ये, ते 7817 मीटर उंचीचं आहे. तर हे बरोबर येत असतं बघा. दुसरा मुद्दा हा आहे की खिंडीतून कोणता कोणता भाग जोडले गेलेले आहेत ते नेहमी लक्षात ठेवायचं. हिमालयन डोंगररांगा जो आहे तो गाळापासून बनलेला आहे, त्यामुळं कोणताही डोंगर असू द्या असा ना असा ना असा कधीच राहत नाही. कोणत्याही डोंगररांगेचे 3 भाग पाडले जातात. उंचावरचा काही भाग सकल असतो, काही उंचावरचा असतो, काही खोलगट असतो, अशा प्रकारची रचना असते. हा सकल भाग म्हणजेच घाटमाता असतो, इथं थंड हवेची ठिकाणं असतात. हा उंचाचा भाग म्हणजे शिखर असतं बघा. ठीक आहे. आणि हा खोलगट भाग म्हणजे दरीचा असतो. मग या दरीच्या भागातून एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सरळ अरुंद रस्ते काढलेले, त्याला खिंडी म्हणायचं. इथं घाट नाही, वेडे वाकडे रस्ते असेल ना तर त्याला घाट म्हणायचं. घाट आपल्या सह्याद्रीमध्ये, कारण हा डोंगराने आपल्या खडकाने बनलेला आहे आणि त्यामुळे खडक पोखरून या ठिकाणी रस्ते तयार करणं सोपे जातात. इथं तशा प्रकारचे रस्ते तयार करण्याचे प्रकार झालेत, पण रस्ते पावसाळ्यामध्ये सरळ सरळ खाली येऊन जातात, म्हणजे आपला खर्च असाच वायाला जात असतो बघा. तर त्यामुळे साहजिकच अरुंद रस्त्यातून पलीकडे जाण्यासाठी जे रस्ते असतात त्यांना खिंडी म्हणायचं. मग आता या भागामध्ये जर बघितले आपण तर इथं जोजिला खिंड लागत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघितलं तर शिपकीला खिंड लागत असते. त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये जर बघितले तर मानाला खिंड लागत असते. नंतर नीतीला खिंड लागत असते. अशा खिंडी लागतात इकडं. इकडं सिक्कीममध्ये जर बघितलं नथुला खिंड आहे. इकडं अरुणाचल प्रदेशमध्ये जर बघितलं तर दिफू आणि बमला प्रकारातली खिंड लागत असते. तर ह्या खिंडी पण या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर हे लक्षात घेत चला, हिमालयन डोंगररांगेची या भागात उंची जास्त आहे, या भागात कमी, परत या भागात जास्त आहे, परत या भागात कमी, असा प्रकार आहे. आणि उत्तराखंड राज्यामध्ये या ठिकाणी मग उत्तरेकडे इकडून जाताना इकडे जाताना कमी कमी होत जाते. आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर गंगोत्री डाव्या बाजूला आणि त्याच्या उजव्या बाजूला बद्रीनाथ आहे, त्यामुळे गंगोत्रीची उंची जास्त आहे, बद्रीनाथची उंची त्या तुलनेत कमी आहे. आणि या हिशोबाने मग ती उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा, कारण काही काही वेळेस या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्या माहिती असणं गरजेचं आहे. मग नंदादेवी शिखराची उंची 7817 आहेत, ही बरोबर आहे. ही बघा, याला क्लिक करून घ्यायचं आणि याच्या आधारे खाली या. फक्त अ बरोबर आहे कुठं नाहीये, याचा अर्थ अ बरोबरच बाकीचे पण उत्तर बरोबर असणार आहे. फक्त ब बरोबर आहे हे कटलं, कारण अ बरोबर पण असलं पाहिजे होतं. फक्त क बरोबर आहे हे पण कटलं, कारण अजून वाचलेलं नाही आपण, पण अ पण बरोबर असायला पाहिजे होतं. ठीक आहे.
त्याच्यानंतर अ आणि ब बरोबर हे एक उत्तर असू शकतं, अ ब क बरोबर हे एक उत्तर असू शकतं. म्हणजे आपल्याकडून 2 पर्याय कटलेले आहेत. 2 पर्यायाकडे आता विचार करायचा आहे आपण. ठीक आहे. परत बघा, हिमालयातील झोजिला खिंडीतून श्रीनगरतील हे जाता येते, यस जाता येतं. अ आणि ब बरोबर आहे. आता क पण बरोबर दिलेलं आहे, म्हणजे हाय पण वाचन करणं गरजेचं आहे. बद्रीनाथ शिखराची उंची गंगोत्री शिखरापेक्षा कमी आहे, हेही बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 4 नंबरचं उत्तर येते. आणि तुम्हाला माहित नसेल तर 2 पैकी एक उत्तर एवढं लक्षात घ्या, या दोन्हीला उत्तर काळं करण्यात काही अर्थ नसतं. आणि या दोन्हीचं तुम्हाला माहित नाही, आता हे ब माहित नाही क माहित नाही, तर एवढं तर क्लिअर होईल की 3 किंवा 4 नंबरचं उत्तर आहे. आणि याच्यातूनही उत्तर काढायचं असेल तर तुम्हाला जे 100% माहिती अगोदर तेवढे काळे करा, हे प्रश्न सोडून द्या. आणि नंतर जेवढे प्रश्न काळे केले त्यामध्ये सर्वात कमी काळा झालेला पर्याय कोणता ते बघा. आणि मग तुमच्या लक्षात येईल सर्वात कमी या दोन्हीपैकी एक काळा झालेला आहे, आणि याच्या दोन्हीपैकी एक जो काळा झालेला आहे कमीत कमी, त्याला समजून घ्यायचं उत्तर ते असण्याची शक्यता आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही वाचन करता त्यानुसार पहिले त्याच्यावर भर द्या, त्याच्यानुसार उत्तर काढा. नंबर 2 या ट्रिकनं उत्तर काढा. नंबर 3 जो कमी काळा झालेला आहे तो उत्तर असण्याची शक्यता जास्त आहे. तर ह्या 3 फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी 3 चालण्या करत चालायच्या. 100% उत्तर जास्तीत जास्त येण्याची शक्यता आहे. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आहे, खालील पर्वत रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावून खाली दिलेल्या प्रणालीपैकी कोणती प्रणाली बरोबर आहे ते निवडा. ठीक आहे. या डोंगररांगेचे स्थानिक नावं दिलेले, काराकोरम सगळ्यात उत्तरेकडे. आलं लक्षात. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना काराकोरम 1 नंबरला असायला पाहिजेत, 1 नंबरला अ असलं पाहिजेत. इथं ब आलेलं आहे, इथं ब आहे, इथं इथंच पर्याय आता. ठीक आहे. काराकोरमच्या खाली लड्डाख दिलेले आहे, आपण आत्ताच बघितलेलं आहे. काराकोरमचा एक भाग लड्डाख आहे. अ नंतर ब यायला पाहिजेत, अ नंतर ब इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे आता आणखीन वाचन करावं लागेल. त्याच्यानंतर त्याच्या खाली लागतात या ठिकाणी ब्रद हिमालयन डोंगररांगा. ब्रद हिमालयाला जम्मू काश्मीरमध्ये म्हणायचं झास्कर. आलं लक्षात. मग ड लागते, अ ब नंतर ड येईल, अ ब नंतर इथं काय, याचा अर्थ हे नाही आहे. असं नसं उत्तर काय आता मग हे. आणि त्याच्या खाली मध्य हिमालयन डोंगररांगा. या झास्कर डोंगररांगा म्हणजेच ब्रद हिमालय. आणि पीर पंजालला जम्मू काश्मीर म्हणायचं पीर पंजाल. तर थोडक्यात या मध्य हिमालयन डोंगररांगा आहे. ठीक आहे. सर्वात उत्तरेकडे ब्रद हिमालय, म्हणजे याच्यानंतर हे यायला पाहिजे, ड नंतर क यायला पाहिजे, ड नंतर क इथं बघा. आलं लक्षात. इथं पण आहे, पण ही ब न सुरुवात होय. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतात आहे? पर्वतात म्हणजे हिमालयामध्ये. पहिला मुद्दा. हिमालय पर्वत नसेल तर मग देश विचारला असेल तर नेपाळमध्ये. दुसरा मुद्दा, हिमालयाच्या पण 3 डोंगररांगा आहे, एक ब्रद हिमालय, एक मध्य हिमालय, एक शिवालिका टेकडी आहे. मग कुठं असेल तर या ठिकाणी सर्वाधिक उंचीचेच ब्रद हिमालय, म्हणजे सर्वाधिक उंची शिखर पण इथंच असणार आहे, म्हणजे ब्रद हिमालयात असणार आहे. या 3 पैकी जो खाली पर्याय असेल ते त्याचं उत्तर असेल. मग हे बघा, कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय, आसाम हिमालय, काश्मीर हिमालय. तर आपलं हे उत्तर आहे नेपाळ हिमालय. कधी नेपाळ न देता हिमालयात आहे, काराकोरम डोंगररांगेत आहे असे खाली देतात, सातपुडा पर्वत रांगेत आहे तर हिमालयामध्ये. कधी कधी हिमालयाच्या या 3 डोंगररांगा देतात, ब्रद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिका टेकड्या, तर मग ब्रद हिमालयामध्ये. ठीक आहे. तर हे 5व्या क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याच्यानंतर येते बघा हिमाद्री. हिमाद्री म्हणजेच ब्रद हिमालय. हा सर्वाधिक उंचीचा हिमालय आहे. याची उंची 6000 मीटरपेक्षा जास्त आहे. जगातला सर्वाधिक उंची डोंगर आहे, त्यालाच हिमाद्री म्हणायचं, ब्रद हिमालय म्हणायचं, त्यालाच ग्रेटर हिमालय म्हणायचं, अशी नाव आहेत त्याला. हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू आणि ब्रह्मपुत्र नदी खोऱ्याच्या पलीकडे स्थित पर्वत श्रृंखलेला काय म्हणतात? मी अगोदरच सांगितलेलं आहे, काराकोरम डोंगररांगा म्हणतात किंवा ट्रान्स हिमालय म्हणतात त्याला, किंवा हिमालयाच्या बाहेरच्या डोंगररांगा म्हणतात. या 3 पैकी एक शब्द राहील बघा. तर ब्रद हिमालय, तर हिमाद्री म्हणजेच ब्रद हिमालय, त्यामुळे हा पर्याय नाही. ट्रान्स हिमालय हे बघा हा पर्याय असणार आहे आपला. दुय्यम हिमालय पर्याय नसतो, हे पण पर्याय नाही. आलं लक्षात. तर 3 डोंगररांगा जी आहे, ब्रद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिका टेकड्या, त्याच्या पलीकडचे डोंगररांगा म्हणजे बाह्य हिमालय म्हणा, ट्रान्स हिमालय म्हणा किंवा काराकोरम डोंगररांगा म्हणा. तर यांच्यापैकी इथं पर्याय दिलेला आहे ट्रान्स हिमालय. तर हे या ठिकाणचं उत्तर येते. त्याच्यानंतर झास्कर, लड्डाख, काराकोरम या डोंगररांगा येतात जम्मू काश्मीर मधल्या. हे बघा जम्मू काश्मीरचा असा भाग आहे, इथे येतात काराकोरम, या काराकोरम डोंगररांगा आहे. ठीक आहे. याची जी एक शाखा इकडे जाते त्याला म्हणायचं लड्डाख डोंगररांगा. ठीक आहे. या काराकोरम लड्डाख एकच आहेत, फक्त उत्तरेकडे काराकोरम आहे, त्याच्या अलीकडे आणि येणाऱ्या शाखेचं नाव आहे लड्डाख. त्याच्यानंतर इथं मग ब्रद हिमालय अशा. ठीक आहे. इथं मध्य हिमालय आणि इथं शिवालिका टेकड्या आहेत. ठीक आहे. कुठल्या आहेत या? ब्रद हिमालय, हिमाद्री असंही म्हणू आपण त्याला.
याला म्हणायचं मध्य हिमालय आणि याला म्हणायचं शिवालिका. आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे जम्मू काश्मीरमध्ये स्थानिक नावं वेगवेगळी आहे. बृहद हिमालयाला जम्मू काश्मीरमध्ये म्हणायचं जास्कर डोंगररांगा, मध्य हिमालयीन डोंगररांगेलाच म्हणायचं पीर पंजाल डोंगररांगा आणि इकडं शिवालिकाच नाव आहे. इथं काही वेगळं नाव नाही, इकडं शिवालिकाच म्हटलं जात असतं. तर अशा प्रकारचे नाव आहे ती. मग हे काय म्हणतं जास्कर, लडाख, काराकोरम या पर्वताचे स्थान कुठे आहे तर इथे जम्मू काश्मीरमध्ये येत असतं. तर काश्मीरमध्ये यांचं नाव हे. या डोंगररांगा हिमाचल प्रदेशमध्ये गेला की इथं म्हणायचं धौलाधार. या डोंगररांगा पुढं उत्तराखंडमध्ये गेला की त्या ठिकाणी नाव आहे कुमाऊ. आलं लक्षात. आणि परत ईशान्य भारतात परत वेगवेगळे नाव आहेत त्यांचे. तर स्थानिक नावं पण हिमालयाची वेगळी आहे, आडवे पण नावं वेगळी आहे, उभे पण नावं वेगवेगळी आहेत. तर हे सगळे आडवे उभे सगळे तुकडे पाडून घ्यायचे आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी दाखवलेलं बघा नकाशात पूर्व हिमालय प्रदेशातील 4 पर्वतरांगा 1, 2, 3 अंकांनी दाखवलेल्या आहेत. या पर्वतरांगेचा पश्चिमेकडून पूर्वेकडे कोणता क्रम बरोबर आहे 1, 2, 3 म्हणजे कोणत्या डोंगररांगा आहेत. हे बघा हा भारताचा पूर्वेकडचा प्रदेश आहे. ही मेघालय राज्य येत असतं बघा. मेघालय राज्यामध्ये तुम्हाला अगोदरच दाखवलेलं आहे की या डोंगररांगा तुटक तुटक आहे. हे बघा इथं तुटक तुटक दाखवलेल्या आहेत अशा. तर अशा या 4 डोंगररांगा येतात मेघालय राज्यामध्ये. पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या शिवालिका टेकड्या अशा होऊन अशा आलेल्या आहेत त्या. ठीक आहे. या डोंगररांगेला या ठिकाणी आपण जर बघितलं पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना एकदम पश्चिमेकडचे याचं नाव आहे गारो 1 नंबरला. 2 नंबरची ही जी काय आहे त्याचं नाव आहे खासी. 3 नंबरला जे आहे त्याला म्हणायचं जयंतिया आणि 4 नंबरची जी आहे त्याला म्हणायचं बरेल किंवा बरेली. तर हे थोडक्यात मेघालय राज्यातल्या हिमालयाचं नाव आहे जे पूर्व पश्चिम दिशेने पसरलेले आहेत. या गारो डोंगररांगेच्या उतारावरती सर्वात जास्त पावसाचे ठिकाणी चेरापुंजी आणि मौसिमरम हेही लक्षात घ्यायचं आहे की इथं सर्वात जास्त पाऊस पडतो जगातला. भारतातलं सुद्धा सर्वाधिक पावसाचं ठिकाण तेच आहे, ते जगातलंही तेच आहे, ते हेही लक्षात घेतलं पाहिजे. तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना मग गारो, खासी, जयंतिया आणि बरेल असे पर्याय आपलं जे ते उत्तर असेल. आता बघा ह्या गारो आहे, ह्या खासी आहे, ह्या जयंती आहे, ह्या बरेल आहे. तसा पर्याय कुठला आहे गारो, खासी, जयंतिया आणि बराली दाखवलेले इथं. ओके काही हरकत नाही, बरेल किंवा बराली. ठीक आहे. तर हे आपलं पुढच्या प्रश्नाचं उत्तर येते. त्याच्यानंतर घेऊ आपण पुढचा प्रश्न. काराकोरम पर्वतश्रेणी म्हणजे एकदम पलीकडचे डोंगररांगा आणि पीर पंजाल म्हणजे मध्य हिमालयीन डोंगररांगा यांच्या दरम्यान बृहद हिमालयीन डोंगररांगा किंवा हिमाद्री डोंगररांगा आहे किंवा त्यालाच जम्मू काश्मीरमध्ये जास्कर डोंगररांगा म्हणतात. एवढ्यापैकी काहीतरी नाव असेल. काय काय एक तर बृहद हिमालय नाव राहील किंवा हिमाद्री नाव राहील किंवा जास्कर डोंगररांगा असं नाव राहील. ठीक आहे. यांच्यापैकी इथं पर्याय काय दिलेला आहे जास्कर दिलेला आहे. ठीक आहे. आता हे बघा या काराकोरम डोंगररांगा आहे आणि त्याच्या खाली इकडं बृहद हिमालयाचे 3 डोंगररांगा आहे अशा. या 3 डोंगररांगेपैकी याला नाव आहे बृहद हिमालय, याला नाव आहे मध्य हिमालय आणि याला नाव आहे शिवालिका टेकड्या. आलं लक्षात. आता हे काय म्हणतात काराकोरम पर्वत आणि पीर पंजाल या मध्य हिमालयीन डोंगररांगेलाच जम्मू काश्मीरमध्ये म्हणायचे पीर पंजाल. ठीक आहे. तर यांच्या दरम्यान कोणते डोंगररांगा आहे बृहद हिमालय. या बृहद हिमालयात दुसरं नाव आहे हिमाद्री आणि तिसरं नाव आहे जास्कर डोंगररांगा. जास्कर डोंगररांगा जम्मू काश्मीरमध्ये म्हणायचं आपण त्यांना. तर याचं उत्तर येतं हे 1 नंबर. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता प्रदेश दर्शवितो. म्हणजे भारतात सर्वात जास्त भूकंप कोणत्या पट्ट्यात होतात. तर ज्या पट्ट्यामध्ये 2 भूभाग एकत्र आलेले आहेत तो पट्टा म्हणजे हिमालयीन डोंगररांगा. हिमालयाच्या ठिकाणी अगोदर टेथीस सागर होता. रशियाचा आणि चायनाचा भाग खाली आला, भारताचा पठारी भाग उत्तरेकडे चालला आणि या दोन्हीतून मग टेथीस सागराचा तळभाग वरती आला, वळ्या पडत गेल्या, उंची वाढत गेली आणि हिमालयीन डोंगररांगा तयार झालेले आहे. तो 2 भूभागांना जोडणारा पट्टा येतो आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागातली जी उष्णता आहे बाहेर पडण्याची शक्यता तिथंच जास्त आहे. तुम्हाला माहिती इकडं टणक खडक इकडं टणक खडक यांच्यामध्ये जो भेग आहे ना त्या भेगातूनच या ठिकाणी उष्णता बाहेर पडते आणि बाहेर पडताना ते दोन्ही भूभाग हादरले जाते बघा. तर या ठिकाणी भूकंप जास्त होतात. म्हणून जगात सगळ्यात जास्त भूकंप होतात पॅसिफिक महासागरालगत. जगात जेवढे एका वर्षाला भूकंप होतात 7000 भूकंप एका वर्षात होतात त्यातले पॅसिफिक महासागरालगत जवळपास 70% भूकंप ते पॅसिफिक महासागरालगतचे. ठीक आहे.
त्याच्यानंतर जवळपास या ठिकाणी 20-21% भूकंप हिमालयन डोंगररांगेत येते. जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप प्रदेश कुठला असेल तर हिमालयन डोंगररांगा. मग हिमालयन डोंगररांगा इथं पर्यायामध्ये दिलेलंच नाही. इथं काय दिलेलं आहे, काश्मीरपासून आसामपर्यंत हिमालयन विभाग. अच्छा, तर हिमालय नाव दिलेलंच इथं तसं पण. तर या भागामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात बघा भारतामध्ये. जगातलं विचारलं ते पॅसिफिक महासागराला लागत. म्हणून जपानमध्ये बघा दिवसातून 1, 2, 3 भूकंप होतातच. फक्त 5 रिश्टर स्केलपेक्षा भूकंपाची तीव्रता कमी असेल तर त्याची ते लोक आता काही म्हणजे दखल पण घेत नाहीत बघा. आपल्याकडे थोडा जरी आवाज आला की सगळे लोक जमा होतील, पण जपानमध्ये ते लोक म्हणतात ठीक आहे 5 रिश्टर स्केलचा भूकंप आहे, त्यांना घड्याळामध्ये दिसून जातं किती रिश्टर स्केलचा भूकंप आहे म्हणून. जर या ठिकाणी 8 रिश्टर स्केलपेक्षा जास्त मोठा भूकंप असेल तर त्या ठिकाणी सुनामी येण्याची शक्यता जास्त असते. आणि सुनामी आली तर त्या लोकांना माहिती आहे की तिथं किनारपट्टीवरती भोंगा लावला जात असतो, लाल रेड लाईट त्या ठिकाणी लावला जात असतो. लगेच लक्षात घ्यायचं आहे किंवा 8 रिश्टर स्केलपेक्षा जास्त भूकंप आहे म्हणून भोंगा वाजू लागलेला आहे, याचा अर्थ किनारपट्टी बसून मिनिमम 5 किलोमीटर पलीकडे आपल्याला जाणं गरजेचं आहे. कारण 5 किलोमीटरपर्यंत एखादी सुनामीची लाट जर आली तर 1, 1.5, 2 किलोमीटरपर्यंत जाते. कधी कधी त्याचा प्रवाह पाण्याचा दूरपर्यंत जाऊ शकतो. म्हणून ते 4-5 किलोमीटर दूर जाण्याचा प्रयत्न साठी ही स्थिती दाखवली जात असते. ठीक आहे, तर हा एक प्रश्न झाला. पुढचा प्रश्न येतो असतो भारतातील खालील खिंडीचा पश्चिमेकडून पूर्वेकडे बरोबर क्रमांक कोणता आहे. तर मग सगळ्यात पश्चिमेकडे जम्मू काश्मीरमध्ये जर बघितलं या प्रश्नाचे उत्तर असे नाही एवढं काढायचे, असे काढायचे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना. म्हणजे आता हे मानाला खिंड येते हिमाचल प्रदेशमध्ये, आपलं सॉरी उत्तराखंडमध्ये येत असते. जोजीला खिंड येत असते जम्मू काश्मीरमध्ये. ठीक आहे, शिपकीला खिंड येत असते हिमाचल प्रदेशमध्ये आणि नीतीला खिंड येत असते उत्तराखंडमध्ये. याचा अर्थ पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पहिला जम्मू काश्मीर लागेल, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश लागेल, त्याच्यानंतर उत्तराखंड लागणार आहे. आलं लक्षात. तर पहिली जम्मू काश्मीरमधले खिंड लागेल, म्हणजे हाच पर्याय बरोबर आहे, हे इथंच लक्ष देऊन जाते बघा. जम्मू काश्मीर नंतर हिमाचल प्रदेशमधले सिपकीला खिंड, हे सिपकीला खिंड हिमाचल प्रदेश, म्हणजे हे 2 नंबरला येईल. उत्तराखंडमध्ये ह्या 2 खिंडी आहेत, मानाला पण नीतीला पण. मग पहिला मानाला येईल नंतर नीतीला येईल. तर लक्षात घेतलं पाहिजेत की उत्तर 2 नंबर आहे. जम्मू काश्मीरमधले 1-2 खिंडी लक्षात ठेवा. उत्तराखंडमध्ये 1-2, हिमाचल प्रदेशमधले 1-2, सिक्कीममध्ये 1-2, अरुणाचल प्रदेशमध्ये 1-2, असे या सगळ्या खिंडी जर लक्षात घेतल्या आणि क्रमानं जर बघितल्या तर सोपं काम आहे. सुरुवातीला तुम्हाला अवघड जाईल, पण एकदा दोनदा झालं की सोपं काम आहे, कोणतंही अवघड नसतं तसं. पूर्व हिमालयन प्रदेशात ज्वारी आणि बाजरीसारखी पिके अभावानेच आढळतात. तुम्ही हा विचार करत चला, जनरल अभ्यास करत चालायचं कधी पण, स्पेसिफिक तयारीची गरज नसते बघा. पूर्व हिमालयन डोंगररांगा आहे. ठीक आहे, आता भारताचा जर तुम्ही नकाशा बघितलाच, इथं नकाशा घेऊच आपण. ठीक आहे, हा नकाशा आहे. डोंगररांगा तुम्हाला सांगितलेल्या अशा डोंगररांगा आहेत, या अशा, आणि इकडं अशा खाली उतरलेल्या आहेत. या मध्य हिमालयन डोंगररांगा अशा इथं अशा खाली आलेल्या आहेत. या शिवालेखा टेकड्या तुटक 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 आणि इकडं अशा आलेल्या आहेत. ठीक आहे, याला म्हणायचं पश्चिम हिमालय, हा मध्य हिमालय, हा पूर्व हिमालय. ठीक आहे, या पूर्व हिमालयामध्ये बाजरी आणि ज्वारी अभावानेच आढळते असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जवळपास आढळतच नाहीये. का आढळत नाही तर या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, इथं बंगालचा उपसागर जवळ आहे. बंगालच्या उपसागरातून जे मोसमी वारे असे जात असतात बघा, या दिशेने जात असतात. आणि तिथं पूर्व हिमालयन डोंगररांगेला असं अर्धचंद्राकृती आकाराच्या डोंगररांगेला ते अडवल्या जातात. त्यामुळे या पट्ट्यात प्रचंड पाऊस असतो. हेच पावसाचं पाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे ब्रह्मपुत्र नदीला जात असतं बघा. आणि त्यामुळे ब्रह्मपुत्र नदीला आसाममध्ये महापूर येतो असतो. तर थोडक्यात जास्त पावसाचा पट्टा आहे, दाट झाडीचा पट्टा आहे. काय डोंगर झाडी आहे. आपल्या मागच्या एकदा एका आमदाराने आसाममध्ये गेल्यानंतर बोलले होते ना, तर हाच पट्टा आहे तो, यालाच म्हणायचं पूर्व हिमालय. तर या पट्ट्यामध्ये या ठिकाणी दाट झाडी आहे, याचा अर्थ पाऊस जास्त आहे. आणि पाऊस जास्त असेल तर ज्वारी बाजरी सारखे पिकं जास्त पावसात येत नाही, ते कमी पावसाची पिकं आहेत ती. आलं लक्षात. आणि त्या ठिकाणी पाऊस जास्त झाल्यामुळं दमट हवामान असतं. दमट हवामानात ही पिकं अजिबात येत नाही. ज्वारी झालं, बाजरी झालं, गहू झालं, ही पिकं दमट हवामानातली नाही, कोरड्या हवामानातली. आणि दमट हवामानाची असते तर मग कोकणात पण घेतल्या गेली असते, कोकणात घेतला जात नाहीत ही पिकं. तर याचा अर्थ या पट्ट्यामध्ये दमट हवामान आहे, जास्त पाऊस आहे. आणि ज्वारी बाजरी जी आहे ते कमी पावसावर येणारी पिकं असल्यामुळे कमी पावसाच्या पट्ट्यात, मग कमी पावसाचा पट्टा इथं राजस्थानचा आहे, गुजरातचा आहे, महाराष्ट्राचा पठाराचा पट्टा आहे हा. तर या ठिकाणी ही पिकं येत असतात. तर त्या पद्धतीने लक्षात घ्यायचं. अभावानच का आढळते, खाली पर्याय शोधण्याचा प्रयत्न करू आपण त्याचा. मग
याचा प्रमुख कारण काय? हा विभाग अतिपूर्वेकडील सखल प्रदेश आहे का? नाही. हा विभाग जास्त उठाव आणि अधिक पर्जन्यमान असलेला आहे, बरोबर आहे. हा विभाग उबदार आहे का? नाही. हा विभाग अतिदाट जंगलांनी व्यापलेला आहे, हे बरोबर आहे. पण हे त्याचं कारण नाही. याचं कारण हे जास्त पर्जन्यमान त्या ठिकाणी आहे आणि हे जी पीक आहेत हे कमी पर्जन्य असलेल्या पट्ट्यातले आहेत. ठीक आहे. हां, मग या भागात जास्त पर्जन्य याचा अर्थ कोणतं पीक येणार आहे? तांदूळ, भात, कारण जास्त पावसाच्या पट्ट्यामध्ये तांदूळ येत असते. त्याच्यानंतर कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात? मी सुरुवातीलाच आपण बघितलेलं आहे की हिमालयन डोंगररांगा जे आहेत, इथं तुम्हाला काढून दाखवलेलं होतं बघा, हे याला पंजाब हिमालय म्हणायचे. सिंधू आणि सतलज यांच्या दरम्यानचा पट्टा आहे, हे सतलज आणि सिंधू पंजाब हिमालय म्हणायचं. याला म्हणायचं कुमाऊ हिमालय, सतलज ते काली, काली ते तिस्ता नदी याला म्हणायचं मध्य हिमालय, नेपाळ हिमालय. त्याच्यानंतर तिस्ता ते ब्रह्मपुत्र म्हणा किंवा दिहंग म्हणा याला म्हणायचं पूर्व हिमालय, भूतान हिमालय किंवा आसाम हिमालय. ठीक आहे. तर या पद्धतीनं कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणायचं? मग सिंधू ते सतलज दरम्यानचं हिमालय याला म्हणायचं. ठीक आहे. या बाकीच्या नद्या काही हे नाही. काली ते तिस्ता नदी यांच्या दरम्यानच्या हिमालयाला म्हणायचं मध्य हिमालय किंवा नेपाळ हिमालय. काराकोरम रांगेतील K2 म्हणजेच गॉडविन ऑस्टिन, याला दुसरं नाव आहे गॉडविन ऑस्टिन, 8611 मीटर उंचीचं आहे. तर हे भारतातील सर्वात उंच शिखर कोणत्या हिमालयात आहे? तर हे काश्मीर हिमालयामध्ये येत असतं. काराकोरम डोंगररांगा फक्त काश्मीरमध्येच आहे, आता सध्याच्या लडाखमध्ये येतात. ही अगोदरचा प्रश्न, त्यामुळे काश्मीर हिमालय म्हणायचं. तर काश्मीरमध्ये असलेल्या काराकोरम डोंगररांगेमध्ये, ठीक आहे, ही K2 ही सर्वाधिक उंची शिखर आहे. तर हे भारतातलं सर्वाधिक उंची शिखर आहे. चला, तर हे झालं हिमालयन डोंगररांगेबद्दल आलेले प्रश्न. आता पुढचा मुद्दा येतो उत्तरेकडचा मैदानी प्रदेश. हा उत्तरेकडचा मैदानी प्रदेश आहे. यामध्ये राजस्थानचा वाळवंटी पट्टा आहे, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडचा उत्तरेकडचा भाग, पश्चिम बंगाल, मेघालय आणि आसाम या पट्ट्यामध्ये मैदानी प्रदेश आहे. मैदानी म्हणजे या पट्ट्याची उंची 300 मीटरपेक्षा कमी आहे आणि सकल भाग या हिमालयातून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांनी आणलेल्या गाळापासून बनलेला आहे, त्याला म्हणायचं मैदानी प्रदेश. मग मैदानी प्रदेशाचे सुद्धा 3 भाग पाडले जातात. याला म्हणायचं पश्चिम मैदानी प्रदेश. इथं हा जो पट्टा आहे गंगा नदीने आणलेल्या गाळापासून बनला, याला म्हणायचं मध्य मैदानी प्रदेश. आणि हा जो आहे याला म्हणायचं पूर्व मैदानी प्रदेश. पूर्व मैदानी प्रदेश जो आहे इथं ब्रह्मपुत्र नदी वाहत असते, म्हणजे ब्रह्मपुत्र नदीने आणलेल्या गाळापासून बनलेला आहे. हा मध्य मैदानी प्रदेश जो आहे इथं गंगा नदी वाहत असते. ठीक आहे. आणि इकडं मग चिनाब, रावी, बियास, सतलज, मग प्रमुख नदी सतलज येत असते, या नदीने आणलेल्या गाळापासून बनलेला आहे. तर या मैदानी प्रदेशावर जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. बघा, पहिला आहे उत्तरेकडील मध्य मैदानी प्रदेश म्हणजेच गंगा नदीचा पट्टा. या प्रदेशाबद्दल अयोग्य विधान कोणते कोणते? ठीक आहे. गाळाच्या संचयनाची जाडी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते, बरोबर आहे. या प्रदेशातील हवामान सौम्य आणि उतारी मंद आहे, बरोबर आहे. उतार मंद आहे म्हणून नद्या संत गतीने वाहत असतात. वेगवान नद्यामुळे सुपीक मैदानाची निर्मिती झाली का? नद्या वेगवान नाहीचे, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. लोकसंख्येची घनता जास्त आहे कारण पायाभूत सुविधा जास्त आहे, बरोबर आहे. तर अयोग्य विधान कुठलं आहे? 3 नंबरचं. इथं वेगानं वाहणाऱ्या नद्या नाही. क्लू शोधायचा प्रयत्न करायचा, माहिती असलं तर पाहिजे, असतला काही भाग नाही. क्लू शोधायला पाहिजे, इथं क्लू हाच सापडून जातोय बघा. दुसरा आहे अयोग्य विधान अचूक ओळखा. इथं पण अयोग्य विधान ओळखा सांगितलेलं आहे. उत्तरेकडील मैदानी प्रदेशातील जुन्या गाळाला भांबर म्हणतात. ठीक आहे. मैदानी प्रदेशातील नदी काठावरील चिकण मातीयुक्त नवीन गाळास खादर म्हणतात. तर हे आता या ठिकाणी लक्षात घेऊ आपण. ठीक आहे. हे बघा, हिमालयातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत डोंगराळ भागातून खाली वाहत येताना अतिशय वेगानं वाहत येतात. दगडगोटे, मातीरेती सगळे खाली आणतात. यातलं पहिलं पायथ्याशी दगडगोट्याचा गाळा साचला जातो, याला म्हणायचं भांबर. 25 किलोमीटर पर्यंत आहे. 25 किलोमीटर नंतर मग बारीक रेती पुढे जाते बघा. हा बारीक रेतीचा पट्टा आहे, त्याला म्हणायचं तराई. ठीक आहे. या भागातले बरेच ओहोळ जे लहान लहान नाले इथं या ठिकाणी येतात, इथं लुप्त होतात आणि इथं झऱ्याच्या रूपांवरती येतात मग. ठीक आहे. म्हणून दलदलयुक्त पट्टा आहे.
आणि त्याच्यानंतर पुढं नदीच्या पात्रात नदीच्या काठावर जो गाळ असतो त्याला म्हणायचं खादर. हा नवीन गाळ असतो, चिकणमातीयुक्त गाळ असतो, सुपीक गाळ असतो. आणि नदी काठापासून दूरच्या प्रदेशातल्या गाळाला म्हणायचं भांगर. भांगर म्हणजेच भंगार, भंगार म्हणजे जुना गाळ. हा जुना गाळ आहे, हा नवीन गाळ आहे. नवीन गाळ सुपीक असतो, जुना गाळ कमी सुपीक असतो. ठीक आहे, तर हे गाळाचा प्रकार आहे. आणि आपल्याकडे जी माती येते ती रेगूर माती आहे. काळी माती म्हणजे रेगूर माती. मग याच्या आधारे प्रश्नाचे उत्तर द्या बघा. उत्तरेकडील मैदानी प्रदेशातील जुन्या गाळाला भांबर म्हणतात. नाही, भांबर नाही, भांगर म्हणतात. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. हेच वाक्य इथे बरोबर असणार आहे. मैदानी प्रदेशातील नदी काठावरील चिकणमातीयुक्त नवीन गाळास खादर म्हणतात. बरोबर आहे. उत्तरेकडील बारीक रीतीच्या गाळास तराई म्हणतात. बरोबर आहे. पठाराच्या काळ्या मातीला रेगूर माती म्हणतात. बरोबर आहे. याचा अर्थ आपलं उत्तर काय मग? अयोग्य विधान ओळखा सांगितलं. अयोग्य विधान काय? हे जुन्या गाळास भांगर पाहिजे होतं, इथं भांबर दिलं. भांबर म्हणजे दगडगोट्याचा गाळ आहे आणि हा भांगर म्हणजेच जुना गाळ आहे. त्याच्यानंतर योग्य विधान सांगा. भांगर पर्वत पायथ्यालगतचा दगडगोट्याचा गाळ आहे का? नाही. भांगर म्हणजे जुना गाळ पाहिजे होता, दगडगोट्याचा गाळ येणार नाही. बागर पश्चिम राजस्थानातील शुष्क मैदानी प्रदेशाचं नाव आहे बागर. बरोबर आहे. खादर नदी काठावरील चिकणमातीयुक्त नवीन गाळ. बरोबर आहे. भांबर नदी काठापासून दूरच्या प्रदेशातील जुना गाळ. चुकीचं आहे. हा शब्द आहे ना भांगर, भांबर हा इथं पाहिजे होता आणि हा भांगर जो आहे ना इथं पाहिजे होता. मग हे वाक्य बरोबर झाले असते आपले. आता या ठिकाणी योग्य ओळखा सांगितलेले, हे दोन्ही योग्य नाही. मग हे दोन्ही योग्य आहे. ब आणि क. ब आणि क पर्याय कुठला आहे? हाय. ठीक आहे, तर हे उत्तर झालं. आता अयोग्य विचारलं असतं अ आणि ड असतं. खालीपैकी कोणत्या राज्याचा उतार पश्चिमेकडे कमी होत जातो? जिकडे नदी वाहताना तिकडे उतार कमी होत जात असतो बघा. मग सतलज नदी पश्चिमेला वाहते. मग सतलज नदी कोणत्या राज्यातून वाहते? पंजाब आणि हरियाणामधून वाहत असते. म्हणजे या दोन राज्याचा उतार पश्चिमेकडे आहे. बिहारातमधून गंगा नदी वाहते, ती पूर्व दिशेने वाहते, त्यामुळे हिचं पूर्व दिशेने आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्र परत पश्चिमेकडे वाहते, म्हणजे याचा उतार पण पश्चिमेकडे आहे. म्हणजे ब क ड. ब क ड. त्याच्यानंतर गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील टिंबटिंब लोक सामावून घेतलेले आहेत. तर किती टक्के लोकसंख्या सामावून घेतलेली आहे? तर हा फॅक्ट डाटा आहे, हे आपल्याला माहितीच लागेल, याला इलाज नाही. सगळ्यात सुपीक प्रदेश भारतातला कुठला असेल तर गंगा नदीचा खोऱ्याचा पट्टा आहे. म्हणून गंगा नदीला आपण पवित्र नदी म्हणत असतो. पवित्र का म्हणतो? कारण या नदी खोऱ्याने भारताचा 26% भाग व्यापला गेलेला आहे. आणि या नदी खोऱ्यामध्ये भारतातली जवळपास 23% लोकसंख्या राहते. म्हणजे 1/4 लोकसंख्या या गंगा नदीच्या खोऱ्यात आहे. आणि 25% जवळपास 23 ते 25% लोकांचं भरण पोषण करण्याचं काम ही नदी करत असल्यामुळे या नदीला पवित्र नदी म्हणण्याच्या पद्धती आहे आपल्या. तर थोडक्यात इथं लोकसंख्या किती आहे? 23%. आणि गंगा नदी खोऱ्याने किती टक्के भाग व्यापला गेलेला आहे? 26% देशाचा. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर उत्तर भारतातील मैदानी प्रदेशाच्या कोणत्या गाळाच्या मैदानात हिमालयातून वाहत येणाऱ्या लहान नद्या लुप्त होतात किंवा विलुप्त होतात? तर तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, तराई भागामध्ये नद्या लुप्त होतात आणि नंतर खालच्या भागात ते झऱ्याच्या रूपाने वरती येत असतात. तर हा तराईचा पट्टा लक्षात घेतला पाहिजे आपण. ठीक आहे, चला आजच्या लेक्चरमध्ये आपण प्राकृतिक रचनेचे 2 टॉपिक वरचे प्रश्न कंप्लीट केलेले. एक हिमालयीन डोंगररांगा आणि एक उत्तरेकडील मैदानी प्रदेश. आता पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते हे टाकलं जाईल लिंक. पुढचं लेक्चर कधी असेल? उद्याचे असेल कदाचित. तर त्याच्यामध्ये भारतीय पठारी प्रदेश, किनारपट्टी आणि बेटावरती जे प्रश्न येऊन गेलेले त्याच्यावरच्या प्रश्नाचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तर प्रश्नपत्रिका सोडण्याच्या अगोदर एक जनरल रीडिंग पाहिजेत आणि जनरल रीडिंग नंतर डायरेक्ट वाचन करायला आपलं प्रश्नपत्रिका सोडवायला जरी घेतलं तरी आपले 70 ते 80% प्रश्नाचे उत्तर बरोबर येतात. फक्त मनात तुमचा आत्मविश्वास पाहिजेत. होय, वाचन केलेले आपण बरोबर वाचन केलेले. आपण जसं वाचन केलं तसं खाली पारे ओळीचे ओळी दिसणार नाहीत. हे एक पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे मेंदूला आपण सूचना दिल्या पाहिजेत तशाच. नंबर 2, वाचन केल्याच्या आधारे क्लू शोधण्याचा प्रयत्न करत चालायचा की कोणता शब्द आपल्या वाचनात आलेला आहे. मेंदूला जर सूचना करत बसलो आपण तर मेंदू या ठिकाणी व्यवस्थित माहिती विश्लेषण करण्याचं काम करत असतो बघा. त्यामुळे परीक्षेच्या वेळेस गोंधळ घालायचा नाही, जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. शांत राहण्यासाठी दीर्घ श्वास घेत चला, हळूहळू शांतता येत चालते. काही काही प्रश्न सुरुवातीला असे असतात की पुढच्या प्रश्नाचं उत्तर त्या पहिल्या प्रश्नामधून सोल्युशन व्हायला सुरुवात होऊन जाते बघा. तर बरेच प्रश्नाचं उत्तर तुमच्या बऱ्याच प्रश्नामध्येच असतात, तेही लक्षात घेतलं पाहिजे.
त्याच्यानंतर ज्या परीक्षा हॉलमध्ये तुम्ही गेलेले त्या परीक्षा हॉलकडं चारही बाजून नजर टाकली पाहिजेत. शक्यतो कॉलेज किंवा शाळाच असते तिथं आपला नंबर लावलेला असतो आणि तिथं आसपासच्या भागामध्ये गणिताचे सूत्र असतात, समाजसुधारकाचे फोटो आणि त्यांची माहिती असते, इथं विज्ञानांची काहीतरी माहिती दिलेली असते. तर थोडक्यात काय त्याचा पण आधार धरून एक एक प्रश्नाचं उत्तर आणखीन जास्त आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारच्या लहान 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 गोष्टी आपण जर शिकत गेलो तर 1, 2, 3 अशी इतरांपेक्षा असे मार्क्स वाढत जातात बघा. आणि सगळ्या गोष्टी माहिती झाल्या की 10-12 मार्क्स इतरांपेक्षा सरळ जातो शिल्लक आणि हेच मार्क तुम्हाला पद भेटण्यासाठी कारणीभूत ठरतात. ठीक आहे, आज थांबू आपण इथं. परत नव्या मुद्द्यानं उद्या आपण परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद, नमस्ते.